प्रेक्षक आणि मान्यवरांचं या स्पर्धेमध्ये हार्दिक हार्दिक असं स्वागत आहे. दरम्यान सामन्याला होईल सुरुवात. 2 षटकांचा असा हा सामना आहे. दोन्ही संघांना ऑल द बेस्ट. दुसऱ्या फेरीतील दुसरा सामना आपण बघताय, देवदळ अगेन्स्ट नवीन पाडा संघ. पहिलाच बॉल गोलंदाजाच्या मार्कवर सागर. हलुवार पद्धतीने या चेंडूला फक्त पुश केलाय. चेंडूची हाताळणी जर बघितली तर ऑफस्टंपच्या परफेक्ट बाहेर परफेक्टली यॉर्कर त्या ठिकाणी चेंडू बघायला मिळाला आणि पहिल्या चेंडूवरती मिळते 1 धाव. अविनाश आहे स्ट्राईक एंडकडे, ज्याने नुकताच मागच्या मॅचचा मॅन ऑफ द मॅच घेतलाय आणि त्याला साथ देण्यासाठी कौशल हा फलंदाज मैदानाच्या आतमध्ये बघताय. गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होतील. सागर राईट आर्म ओव्हर द विकेटचा मारा करत असताना आजचा दिवस पहिला सामना अतिशय सुंदर पद्धतीने या ठिकाणी केला गेलाय. यावेळेला मात्र ऑन साइडला फेकून दिलाय. चेंडू जाईल आउट ऑफ द पार्क. मिळतील धावा या ठिकाणी 6. कौशल मात्र या वेळेला मात्र अदा आपली पेश करत असताना दिसतंय, कारण की जर बघितलं थोडस पुढे टाकला होता चेंडू, बघितलं गेला आणि परफेक्ट त्या चेंडूला बॅट वरती कनेक्ट केलं आणि परफेक्टली कनेक्शन झालं आणि चेंडूला फेकून दिला 6 धावांसाठी. धावसंख्या 7 या अंकावरती. क्या बात आहे. 2 षटकांचा सामना आहे. मोठी धावसंख्या उभारण्याचा प्रयत्न असणार आहे नवीन पाडा या संघाचा. मात्र यावेळेला हवेमध्ये खेळल्यात. चेंडूच्या खाली क्षेत्ररक्षक नाही आहे त्या ठिकाणी आणि 1 धाव कंप्लीट केली गेली आणि त्या ठिकाणी जवळजवळ 5 क्षेत्ररक्षक आपल्याला बघायला मिळत आहेत. मॅच लँड मध्ये चेंडू पडला, मात्र बऱ्याच काळ चेंडू हवेमध्ये त्या ठिकाणी होता आणि 2 धावा या सहजरित्या कंप्लीट केल्या गेल्यात आणि या 2 धाव्याने संघाच्या धावसंख्येमध्ये वाढ होते, जाऊन पोहोचते 9 या अंकावरती. जे प्रेक्षक डीबीएन लाईव्हचा आनंद घेत आहेत, लाईव्ह कव्हरेज जे केलं जाते डीबीएन लाईव्हच्या माध्यमातून, त्यांचं सुद्धा या स्पर्धेमध्ये हार्दिक हार्दिक असं स्वागत आहे. सागरने आतापर्यंत जर बघितलं तर 3 चेंडू टाकून झाल्यात. 3 चेंडूमध्ये जवळजवळ त्याने धावा खर्च केल्यात, 9 धावा खर्च केल्यात. फलंदाजी अप्रतिम राहिले. या वेळेला सुंदर फटका आहे. क्या बात आहे. वंदेश त्या ठिकाणी चेंडूला फक्त बघत राहिलाय आणि चेंडू फेकून दिला गेलाय ऑन साइडला त्या ठिकाणी 6 धावांसाठी. कौशलच्या बॅट मधून हा दुसरा घणाघाती प्रहार आपल्याला बघायला मिळतोय. सुंदर फटकेबाजी आणि या 6 धावाने संघाची धावसंख्या 15 या अंकावरती बघायला मिळत आहे. सागर थोडासा महागडा पडला जातोय. गोलंदाजीमध्ये स्वतःला सिद्ध करावं लागेल. यावेळेला बॉटम एज अँड विकेट किपर ॲज आपण बघताय रघुनाथ दादा जोगारी कुठली चुकी करणार नाहीये आणि पहिला धक्का या ठिकाणी लागतोय नवीन पाडा या संघाला. कारण की जर बघितलं तर क्लोज कीपिंग करत होते त्या ठिकाणी रघुनाथ दादा आणि त्यांच्या हातामध्ये हा झेल विसावला गेला आणि पहिला धक्का बसतोय नवीन पाडा संघाला. शेवटचा 1 चेंडू मला वाटते शिल्लक असेल आणि आतापर्यंत धावा खर्च केल्यात गोलंदाजाने 15. शेवटचा बॉल असणार आहे. सागरने आता मात्र यश संपादन केलंय. मात्र धावसंख्येवरती जर धावांचं विश्लेषण करायचं झालं तर 15 धावा धावफलकावरती आपल्याला बघायला मिळतात. शेवटचा बॉल, लास्ट बॉल या षटकातील. यावेळेला मात्र हवेमध्ये चेंडूच्या खाली क्षेत्ररक्षक, मात्र चेंडू जाईल या ठिकाणी 6 धावांसाठी षटकार. क्या बात आहे. बघितलं क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी धावत आले आणि त्यांचा पाय जो होता परफेक्टली त्या रेषेवरती, ज्या सीमारेषा आहे त्या सीमारेषेच्या वरती पाय पडला गेला आणि चांगला एफर्ट होता क्षेत्ररक्षकाचा. मात्र 6 धावा. षटक संपतो. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर प्रथमतः नवीन पाडा हा संघ फलंदाजी करत असताना 21 धावा धावफलकावरती बघायला मिळतात. क्या बात आहे. नवीन पाडा संघ आज मात्र कुठल्या अनुषंगाने आल्यात हे पाहणं गरजेचं आहे, कारण की दुसरी लढत आहे त्यांची या स्पर्धेमधील आणि अतिशय चांगलं आणि जोखीम भरा काम या ठिकाणी केलं जाते. जबाबदारी स्वीकारली आता मात्र 2 फलंदाजांनी. स्ट्राईककडे बघू शकता फलंदाज मला वाटतं विनय गेला होता, त्याने एक चांगला फटका खेळला होता. गोलंदाज आकाश आल्यात आणि यावेळेला ऑन साइडला खेळलाय फलंदाजाने. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी होता. वंदेश चेंडूला उचलून फेकेल तत्पुरती मात्र 2 धावा या सहजरित्या कंप्लीट केल्या गेल्यात आणि या 2 धाव्याने
संघाची धावसंख्यामध्ये बदल होईल, जाऊन पोहोचेल धावसंख्या 23 या अंकावरती. आजच्या दिवसाचा विचार केला तर गुणलेखनाची भूमिका मात्र अदा केले या वेळेला अभि दळवी याने, आणि सुंदर जे लेखनाचं काम आहे ते या ठिकाणी केलं जात आहे. त्यानंतर लाईव्ह जे स्कोरिंग या ठिकाणी केलं जाते अर्पित पाटील यांच्या माध्यमातून, ते सुद्धा अप्रतिम या ठिकाणी केलं जात आहे. तर पण पुन्हा एकदा टाळ्यांचा गजर होतोय, म्हणजेच काय तर 2 धावा पुन्हा एकदा कंप्लीट केल्या गेल्यात आणि धावसंख्येमध्ये बदल होताना दिसतोय. धावसंख्या जाऊन पोहोचते 25च्या घरामध्ये. माननीय श्री मेघनाथ दादा भोवर आपल्याला पुन्हा एकदा आयोजक विनंती करत आहेत की आपण आमच्या मान्यवर कक्षामध्ये येऊन आपण स्थानापन्न व्हायचं आहे. पुढचा बॉल आकाश या गोलंदाजाचा, थोडासा ब्लॉक लेंथ चेंडू होता, चेंडूला खेळलाय सागर आहे त्या ठिकाणी, चांगले एफर्ट लावले, चेंडूला उचलून फेकलाय, तत्पुरते मात्र काय घडलंय आणि येस नो वेट. मात्र या वेळेला जर बघितलं तर धावची जी संधी मात्र निर्माण झाली गेलाय आणि हा दुसरा धक्का बसतोय टीम साईनाथ नवीन पाडा या संघाला. अविनाश हा फलंदाज या ठिकाणी बाद होतोय. स्थिरक्षकाची भूमिका बघितला आपण तर रघुनाथदादा जोगारी अतिशय सुंदर पद्धतीने आतापर्यंत त्यांच्याच जर बघितलं तर हाताने या ठिकाणी 2 विकेट्स आपल्याला बघायला मिळतात, कारण की स्थिरक्षकाची भूमिका एक महत्वाची भूमिका म्हणून अदा करायची असते आणि तेच उत्तम दर्जाचं काम या ठिकाणी केलं जात आहे. विश्लेषण करायचं झालं तर वसई तालुका आदिवासी क्रिकेट असोसिएशनचे विद्यमान अध्यक्ष आपण बघू शकताय, जे स्थिरक्षकाच्या भूमिकामध्ये आजच्या दिवसामध्ये त्यांचा संघ इन ऍक्शन मध्ये बघायला मिळतोय आणि त्यांचं या ठिकाणी जय गणेश गवलीपाड्याच्या वतीनं हार्दिक हार्दिक स्वागत केलं जात आहे. आजचा महत्वाचा दिवस त्यांच्या नावावरती ठरेल काय पाहणं गरजेचं आहे. मात्र नवीन पाडा संघ एका बाजूला जर बघितलं तर सुंदर कामगिरी या वेळेला करताना दिसत आहे. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये जयेश. चेंडूचा खेळ झालाय, 3 चेंडू अद्याप शिल्लक आहेत. या वेळेला ऑन साइडला चेंडू आहे आणि या वेळेला मात्र त्या ठिकाणी झेल ही धरतीला दान केली जाते. तो क्षेत्ररक्षक फ्रेम मध्ये पुन्हा एकदा येताना दिसलाय आणि हातामध्ये चेंडू विसावला गेला होता, मात्र झेल ही धरतीला दान केली जाते. ऑन साइडला तो फटका फुलटॉस बॉल होता आणि त्या फुलटॉस बॉल वरती मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, एकाच धाब्यावरती समाधान मानलंय फलंदाजांनी आणि या एका धाब्याने धावसंख्या पुढे सरकेल आणि जाऊन पोहोचेल ते म्हणजे 27 या अंकावरती. यावेळेला फुलटॉस बॉल हवेमध्ये, चेंडू चेंडूच्या खाली महेश आहे आणि पुन्हा एकदा झेल ही धरतीला दान केली जाते. खराब क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी आपल्याला बघायला मिळालंय आणि येस नो वेट करता करता मात्र चांगले कॉलिंग झाले 2 फलंदाजांमध्ये आणि जवळजवळ 2 धावा 3 धावा या कंप्लीट केल्या गेल्यात. क्या बात आहे. नवीन पाडा संघ आज मात्र सुंदर कामगिरी चित्याच्या वेगाने चपळाईने मात्र 3 धावा या ठिकाणी सहजरित्या कंप्लीट केल्या गेल्यात आणि या 3 धाव्याने संघाची धावसंख्या मात्र पुढे सरकली गेली आणि जाऊन पोहोचली ती म्हणजे जवळजवळ 30 या अंकावरती. लास्ट बॉल टू गो, शेवटचा चेंडू असणार आहे या पहिल्या इनिंगचा. या वेळेला सोडणार नाहीये ओव्हर पिच बॉल आणि या ओव्हर पिच बॉलला परफेक्ट मिडल ऑफ द बॅट केलं गेलंय आणि चेंडूला पाठवून दिले त्या ठिकाणी ऑन साइडला. 6 धावांची मोहर लागताना दिसतंय या चेंडूवरती. सुंदर फटका बघितला आपण तर पुढे टाकला होता गोलंदाजाने आणि सुंदर फटका आपल्याला बघायला मिळतोय फलंदाजाच्या माध्यमातून. बघा गोलंदाजाने चेंडू रिलीज केला गेला आणि या फलंदाजाने परफेक्टली मिडल ऑफ द बॅट केला आणि चेंडूला त्या ठिकाणी ऑन साइडला मात्र फेकून दिला गेलाय. खूप लांब वरती हा षटकार आपल्याला बघायला मिळालाय. पहिला डाव या ठिकाणी समाप्त होत आहे आणि या पहिल्या डाव्याच्या समाप्तीनंतर धावसंख्येचा जर विचार केला तर जाऊन पोहोचते धावसंख्या नवीन पाडा संघाची 37 या अंकावरती, 36 या अंकावरती आणि 37 धावांचं आव्हान ठेवलंय ते म्हणजे गावदेवी देवदळ या संघाच्या समोर. दोन संघांना या ठिकाणी विनंती करेल, एका बाजूला अष्टविनायक स्पोर्ट्स पलाटपाडा आणि एका बाजूला आपण बघणार आहोत साई 11 डोंगरीपाडा. हा संघ म्हणजे एकाच परिसरातील 2 संघ आहेत आणि
या दोन संघांमध्ये पुढची लढत आपल्याला बघायला मिळणार आहे. कर्णधारांना विनंती असेल आपण टॉस बॉक्स मध्ये सज्ज राहायचंय. त्या ठिकाणी नाणेफेकी केली जाईल. विनंती करेन माननीय श्री जयवंत भडंगे साहेबांना की आपल्या शुभ हस्ते या ठिकाणी नाणेफेकी केली जाईल. आपण टॉस बॉक्स मध्ये यायचंय. एका बाजूला साई 11 डोंगरीपाडा संघ आपण बघणार आहोत आणि त्यांच्या अगेन्स्ट आपण बघणार आहोत पलाटपाडा हा संघ. चला अष्टविनायक पलाटपाडा संघाचे संघनायक प्लीज टॉस बॉक्स मध्ये आपण यायचंय. ज्या ठिकाणी नाणेफेकी केली जाईल. एका बाजूला आहे यसके आणि एका बाजूला आहे गवलीपाडा. साई 11 डोंगरीपाडा संघाचा संघनायक प्रथमतः या ठिकाणी कौल देईल. गवलीपाडा असं कौल आहे आणि या ठिकाणी गवलीपाडा आलेला आहे. मी मान्यवरांना विनंती करेन की आपण आपल्या मान्यवर कक्षामध्ये जाऊन स्थानापन्न व्हायचे, विराजमान व्हायचंय. दरम्यान नाणेफेकी जिंकले साई 11 डोंगरीपाडा संघाने आणि प्रथमतः त्यांना विचारूया आपण ते काय स्वीकारतायत. क्षेत्ररक्षण. यस, क्षेत्ररक्षण स्वीकारलंय आणि प्रथमतः क्षेत्ररक्षण करताना गोलंदाजी करताना तुम्ही समोरच्या संघाला किती धावांपर्यंत रोखण्याचा प्रयत्न करतील. 30 ते 35. आणि या स्पर्धेबद्दल आणि या आयोजनाबद्दल तू काय म्हणशील. खूपच सुंदर आहे आयोजन. धन्यवाद. हे होते डोंगरीपाडा संघाचे संघनायक ज्यांनी नाणेफेकी जिंकलेली आहे. एका बाजूला अष्टविनायक स्पोर्ट पलाटपाडा संघाचे कर्णधार. त्यांना विचारूया आपण जर त्यांनी नाणेफेकी जिंकली असती तर काय स्वीकारलं असतं. क्षेत्ररक्षण. मात्र यावेळेला मनाचे विरुद्ध करायचे आहे, फलंदाजी करायची आहे आणि फलंदाजी करत असताना तुम्ही किती धावापर्यंत जाण्याचा प्रयत्न करतील. 35 ते 40. धन्यवाद. त्या ठिकाणी या सामन्याला होईल सुरुवात आणि लगेच जाऊया आपण सामन्याकडे. आपण बघितलं नाणेफेकी झाली आणि प्रथमतः नाणेफेकी जिंकली साई 11 डोंगरीपाडा संघाने आणि त्यांनी क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय पोहोचवला आमच्यापर्यंत आणि या फलंदाजीसाठी आमंत्रण दिलं गेलंय ते म्हणजे पलाटपाडा संघाला. सामन्याला होती सुरुवात. 37 धावांचा पाठलाग करायचा आहे. सामोरे फलंदाज आहे एक बिग हिटर रघुनाथ दादा. या वेळेला जर बघितलं तर पहिलाच बॉल येतोय व्हाईट स्वरूपाचा. बोलिंग संघाचे या ठिकाणी मला वाटतंय पासपोर्ट साईट जे फोटोज आहेत ते या ठिकाणी राहिलेले आहेत. अमोल यांना विनंती करतोय आपले फोटोज जे आहेत ते या ठिकाणी खेळाडू कक्षामध्ये राहिलेले आहेत ते कलेक्ट करायचे आहेत. धन्यवाद. दरम्यान व्हाईट बॉल नंतर एक धाव या ठिकाणी येते आणि या एका धावेने मात्र धाव संघ जाऊन पोहोचते ती 2 अंकावरती कारण की पहिला चेंडू अवांतर आपल्याला बघायला मिळाला. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न हवेमध्ये चेंडू स्वतः गोलंदाज चेंडूच्या खाली आणि या वेळेला कुठली चुकी झाली नाहीये आणि पहिला धक्का या ठिकाणी लागला आहे तो म्हणजे गावदेवी देवदळ या संघाला. सागर जो चांगली फलंदाजी करण्याची अपेक्षा ठेवत होता आपल्या संघासाठी मात्र तो कुठेतरी माघारी परततोय आणि आपल्या संघासाठी तो नाराज आणि नाराजी या ठिकाणी व्यक्त करतोय. 37 धावांचा पाठलाग आहे. उर्वरित चेंडू असतील 12 आणि आतापर्यंत खेळ झाले चेंडूचा 2 म्हणजे आता 10 चेंडू शिल्लक असतील आणि 10 चेंडूंमध्ये जवळजवळ 35 धावा बनवाव्या लागतील जिंकण्याकरिता गावदेवी देवदळ या. आजचा दिवस विचार केला तर शेवटचा आणि अंतिम दिवस या स्पर्धेचा. 4 दिवसाची ही स्पर्धा आहे. जय गणेश गवलीपाडा या संघाची आणि वसई तालुका आदिवासी क्रिकेट असोसिएशन अंतर्गत या स्पर्धेचं आयोजन केलंय. अप्रतिम दर्जाचं आयोजन आणि हे सुंदर असं मैदान आपल्याला बघायला मिळालंय आणि याच मैदानावरती जर बघितलं आपण तर गावदेवी पोमण संघाची ती स्पर्धा आपल्याला बघायला मिळणार आहे येत्या 9 ते 12 तारखेला. या वेळेला चेंडू ऑफ स्टंपच्या बाहेर आहे याचाच अर्थ काय तर व्हाईट बॉलची या ठिकाणी घोषणा दिली पंचांनी. ऑफ स्टंपच्या बाहेर लेंथ अतिशय सुंदर आहे. गोलंदाजाची रिदम चांगला आहे, टप्पा चांगला आहे मात्र दिशा ही थोडीशी खराब आपल्याला बघायला मिळते. गोलंदाजच्या मार्कवर आपण ज्याला बघताय रोहन हा गोलंदाज. यावेळेला मोठा फटका हवेमध्ये चेंडू खेळलाय आणि चेंडूच्या खाली क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी पोहोचत नाहीये. नो मॅन्स लँड मध्ये चेंडू त्या ठिकाणी पडताना दिसतोय. दरम्यान 2 धावा या सहजरित्या कंप्लीट त्या ठिकाणी केल्यात आणि या 2 धाव्याने संघाची धावसंख्या मात्र पुढे सरकेल आणि जाऊन पोहोचेल ती म्हणजे 5 या अंकावरती.
मोठे फटके नक्कीच जरूर मारायचे आहेत, कारण की पहिलं षटक जे हाताळलं होतं गावदेवी देवदळच्या संघाच्या माध्यमातून, तर सागर याने 21 धावा खर्च केल्या आणि त्याच्यानंतर आकाशने 15 धावा खर्च केल्या होत्या. ऑप्शनच्या बाहेर चेंडूच्या हाताळणी, पिचिंग व्यवस्थित आहे. चेंडू पडल्यानंतर खाली राहतोय. यष्टीरक्षकाने आपलं काम अतिशय सुंदर पद्धतीने बजावलं गेलंय. क्लोज कीपिंग केले गेले यावेळेला आणि सुंदर यष्टीरक्षकाची भूमिका आपल्याला अदा करताना दिसत आहेत. पुढचा बॉल रोहन या गोलंदाजाचा, यावेळेला सोडणार नाही. यावेळेला चेंडूला फेकून दिलाय. कौशल त्या ठिकाणी फक्त चेंडूला बघत राहिल्यात आणि चेंडू जातोय या ठिकाणी या लॉंग मिड विकेट एरियाच्या वरतून. मिळतील धावा 6. इट इज अ ब्युटिफुल शॉट बाय मिस्टर दिनेश. या 6 धावेने मात्र संघाची धावसंख्या वेगाने पुढे सरकते, जाऊन पोहोचते 11-11 या धावसंख्येवरती. आतापर्यंत चेंडूचा खेळ झालाय 5, अद्याप एक चेंडू शिल्लक असेल आणि या एका चेंडूवरती किती धावा येतील, मोठा फटका येईल की मग सिंगल डबलला महत्व दिलं जाईल हे पाहणं गरजेचं आहे. सामन्यामध्ये पकड ही मजबूत करावी लागेल गावदेवी देवदळ संघाला. अर्धा पल्ला गाठावा लागेल. जवळजवळ बघितलं तर 16.50 ची सरासरी आहे यावेळेस. लॉंग ऑफ क्षेत्रामध्ये त्या ठिकाणी बघितलं कव्हर, एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेनं क्षेत्ररक्षक होता त्या ठिकाणी, मात्र क्षेत्ररक्षकाच्या मस्तकाला दस्तक देऊन चेंडू सीमारेषेच्या बाहेर जाताना दिसलाय. 4 धावांसाठी चौकार. आता मात्र कुठेतरी सरासरी जी बघितली तर 15 धावा धावफलकावरती आपल्याला गावदेवी देवदळ संघाची बघायला मिळालंय. आणि या पहिल्या षटकाचा जर विचार केला तर रोहनला मिळालंय एक यश आणि 15 धावा त्याने या खर्च केल्यात या षटकामध्ये. गोलंदाज अविनाश हा सज्ज झालाय गोलंदाजच्या मार्क वरती आणि अपेक्षा असतील भरपूर, कारण की 6 चेंडू मध्ये जवळजवळ किती धावांची गरज आहे, तर 22 धावांची गरज आहे. यावेळेला ऑन साइडला खेळलाय, क्षेत्ररक्षक आहे, मात्र क्षेत्ररक्षक बनतोय यावेळेला प्रेक्षक आणि चेंडू निघून येतोय सरळ 6 धावांसाठी. आपण जर बघितला तर परफेक्ट मिडल ऑफ द बॅट केलाय आणि रघुनाथ दादा जोगारी यांच्या माध्यमातून हा एक शानदार आणि भरदार षटकार येताना दिसलाय. 21 धावा धावफलकावरती. क्या बात आहे. यावेळेला पुन्हा एकदा सोडणार आहे हवेमध्ये चेंडू, त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक नाही, सरळ बॅटच्या साहाय्याने चेंडूला खेळलाय. चेंडू जाईल 1 बाउन्स सीमा रेषेच्या बाहेर. मिळतात धावा 4. अशाच काही पद्धतीची फलंदाजी केली होती प्रथमतः फलंदाजी करत असताना नवीन पाडा या संघाने, आणि आता त्यांना सांगितलं जात आहे बारी बारी सबकी बारी, पहली थी तुम्हारी अब आ गई है हमारी. आणि या वेळेला स्वॅग से करेंगे आपका स्वागत. धावसंख्या जाऊन पोहोचते 25 अंकावरती. 4 चेंडू मध्ये आता 12 धावांची गरज आहे. सामन्यामध्ये पुन्हा एकदा या वेळेला पकड ही मजबूत केले देवदळ या संघाने. यावेळेला हवेत कळल्यात, चेंडू खाली क्षेत्ररक्षक पोहोचतील आणि या वेळेला करणार नाही कुठली चूक आणि भागवलाय आपल्या संघाची या ठिकाणी भूक. क्षेत्ररक्षकाने चांगला दर्जाचा झेल टिपलाय आणि फलंदाज रघुनाथ यांना मात्र माघारी परतावा लागेल या वेळेला. सुंदर फटकेबाजी. तब्बल आपल्या संघासाठी 11 धावा धावफलकावरती बघायला मिळतात वैयक्तिक रघुनाथ दादा यांच्या, आणि सुंदर फलंदाजी राहिले आतापर्यंत. आणि जबाबदारी आता असणार आहे नवीन गेलेल्या फलंदाजावर, जो फलंदाज असणार आहे महेश. कदाचित या चेंडूवरती मोठा फटका आला असता तर मात्र सामन्यामध्ये परतून आला असता देवदळ हा संघ. मात्र अजून सुद्धा सामना कायम आहे देवदळ संघाच्या बाजूने. मात्र जर बघितलं तर 3 चेंडू अजूनही शिल्लक आहेत आणि 3 चेंडू मध्ये 12 धावांची गरज आहे. 2 मोठे फटके. महेश सायकेंकडे नवीन गेलेला फलंदाज, क्षमता आहे मोठे फटके खेळण्याची. जास्त हवेमध्ये खेळलायत. शॉर्ट ऑफ लेनचा चुकीच्या पद्धतीने या ठिकाणी शॉर्ट सिलेक्शन आपल्याला बघायला मिळालं आणि 2 फलंदाजांमध्ये चांगला तालमेल बघायला मिळाला. आणि या एकच धावेवरती समाधान आहेत दोन्ही फलंदाज, दोन्ही बॅटर. आणि या एका धावेने संघाची धावसंख्या पुढे सरकते आहे आणि जाऊन पोहोचते ते म्हणजे 26 या अंकावरती. आता मैदानावरती स्थिती अशी निर्माण झाली आहे की जिंकण्याकरिता 2 चेंडूंमध्ये
11 धावांची गरज आहे देवदळ या संघाला. गावदेवी देवदळ संघाचा विचार केला तर चांगली फलंदाजी आतापर्यंत राहिला आहे, मात्र 2 चेंडूमध्ये 11 धावांची गरज आहे. समोर फलंदाज दिनेश ज्याने एक षटकार आणि एक चौकार खेचलाय आपल्या संघासाठी. ऑप्शनच्या बाहेर या वेळेला बघितला आपण तर व्हाईट बॉल या वेळेला टाकला जातोय. स्वैर चेंडूची घोषणा, अवांतर चेंडू आणि या अवांतर धाब्याने संघाची धावसंख्यामध्ये बदल. धावसंख्या जाऊन पोहोचते ते म्हणजे 27 अंकावरती. 10 धावांची गरज आहे. अविनाश हा गोलंदाच्या मार्कवर सज्ज झालाय आणि या वेळेला शॉर्ट सिलेक्शन थोडंसं चुकीचं होतं आणि क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी चेंडूला उचलून फेकतील गोलंदाजापर्यंत. तत्पुरते मात्र 2 धावा या कंप्लीट केल्या गेल्यात. आता मात्र जर बघितलं तर कुठेतरी सामना हा खिशात गेलाय, तो म्हणजे नवीन पाड्या संघाच्या. कारण की जर बघितलं तर 1 चेंडूचा खेळ शिल्लक आहे आणि धावसंख्येची गरज असणार आहे ते म्हणजे 8. शेवटचा बॉल, 1 चेंडू 8 धावांची गरज आहे आणि या वेळेला जर बघितलं तर सुरेख चेंडू या ठिकाणी हाताला गेला आणि विजयी आणि पुढे वाटचाल करताना दिसेल तो म्हणजे साईनाथ स्पोर्ट्स नवीन पाडा हा संघ. कॉंग्रॅच्युलेशन टीम साईनाथ स्पोर्ट नवीन पाडा अँड हार्ड लक टीम गावदेवी देवदळ हा संघ. अतिशय जबरदस्त खेळ राहिलाय, मात्र 8 धावेने आपला संघ या ठिकाणी पराभूत होतोय आणि पराभव मात्र स्वीकारावा लागतोय गावदेवी देवदळ या संघाला. आपण जय गणेश.